नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट आणि खूपच चविष्ट अस्सल मराठी वांग्याचं भरीत. घरच्या पद्धतीने साध्या घरगुती मसाल्यात तयार केलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी वांग्याला तेल लावून सगळ्या बाजूने फिरवून एकसारखं भाजून घेते आहे. वांगं भाजताना गॅस मीडियम ठेवायचं आहे. आधीच्या काळी कसं चुली असल्यामुळे चुलीच्या इंगळावर वांगं चांगलं भाजलं जायचं. पण काळानुसार पद्धती बदलल्या आणि चुलीऐवजी आता घरोघरी गॅस आले. तुम्ही बघू शकता आपलं वांगं आता छान एकसारखं भाजून झालेलं आहे. आता त्याची साल काढून घेऊयात आणि आता त्याला सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने छानपैकी स्मॅश करून घेऊयात. आणि आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊयात. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यात जाईल फोडणी करता जिरे. जिरे छान तडतडले की त्यात टाकून घेतला मी कांदा. कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान परतवून घेऊयात. कांदा आता छान परतून झाल्यावर त्यात घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि घरगुती कांदा लसूण मसाला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं कुठल्याही एक्स्ट्रा मसाल्यांचा वापर केलेला नाही. त्याची जी ओरिजिनल चव आहे ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मसाला छान एकजीव झाला की त्यात टाकून घेतलं आहे मी स्मॅश केलेलं वांगं आणि ते पण 1 मिनिटभर छान परतून घेतलं आहे. मी हे अगदी साध्या पद्धतीनं केलेलं आहे. तुम्हाला जर खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत हवं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. ती रेसिपीसुद्धा मी अपलोड करेन. 1 मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर त्यात टाकून घेतलं आहे मी जाडसर दाण्याचं कूट आणि इथं 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर तयार आहे साधं घरगुती पद्धतीचं वांग्याचं भरीत आणि कोथिंबीर टाकून आपण सर्व करूयात.